पहलगाममध्ये एवढा मोठा दहशतवादी हल्ला झाला आणि सरकारला काहीच कसं माहिती नव्हतं। या भ्याड हल्ल्यामध्ये वडील गमावलेल्या मुलाचा काळीज पेटवणारा सवाल करण्यात आलेला आहे। घटनास्थळी पुरेशी सुरक्षा यंत्रणा नव्हती। काश्मीरहून परतलेल्या पर्यटकांनी या संदर्भात आता दावा केला आहे। पहलगाममध्ये झालेल्या भ्याड आणि पुलवामा नंतरच्या सर्वात भयावह दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी वापरलेल्या शब्दांवरून देशामध्ये आता चर्चा सुरू आहे। मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यातून सुरक्षितपणे परतलेल्या लोकांकडून मात्र वेगळ्याच प्रतिक्रिया ऐकण्यास मिळतात। यामध्ये महाराष्ट्रामधून आलेल्या पर्यटकांनी सुद्धा बैसरण व्हॅलीमध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नव्हती। जर सुरक्षा यंत्रणा असती तर परिस्थिती वेगळी दिसली असती असाही त्यांच्या तोंडून सूर उमटला आहे। सरकार तो गई हुई है, मतलब इतना बड़ा आतंकवादी का हमला हुआ, उनकी कुछ पता ही नहीं है। इधर पूरी नीचे पूरे आर्मी का बेस है, उन्हें पता ही नहीं है, मतलब कुछ भी है। मतलब चाहता हूँ कि पहलगाम के ऊपर आर्मी रखो, 2-3 रखो पर रखो। अब कभी आप घूमने जाने का मन करेगा वहाँ जो हुआ आपके साथ? नहीं, बिल्कुल नहीं। सरकार ઉપર ભરોસો રાખીને મિલિટરી ઉપર ભરોસો રાખીને અમે ઉપર ગયા હતા। ઈજ મિલિટરી અમને એવું કહે છે કે તમે લોકો ઉપર જાઓ છો શું કામ ફરવા? હું તો એ કહું એ ઓફિસરને પકડો અને એને કહો કે એનાથી આવું બોલાય કેમ? આ છોકરાઓ જ્યાં મિલિટરી મેન મળે ત્યાં સલ્યુટ કરતા હતા। એ લોકોના મનમાં પણ હવે એવી અસર પડી ગઈ છે કે મિલિટરી કઈ છે જ નહીં। આવું સ્ટેટમેન્ટ એને આપ્યું જ કેમ કે તમે લોકો ઉપર ફરવા જાઓ છો શું કામ? જ્યારે આપણા દેશની મિલિટરી આવું કહેશે તો બીજું કોણ બોલશે? आपल्यासोबत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर फोनलाईनवरून जोडलेले आहेत। महाजन सर, आपण पाहतोय या प्रियजनांचा आक्रोश आपण पाहतोय। हल्ल्यावेळी सरकारला काहीच कसं माहिती नव्हतं, त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा का नव्हती असा सवाल आता वारंवार केला जातोय। पुरेशी सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी नव्हती असा सवाल त्या ठिकाणी आता केला जातोय। हेमंत महाजन सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, तुमचा आवाज मला येतो आहे। मी सांगायचा प्रयत्न करतो आहे की प्रत्येक माणसाला सिक्युरिटी कोणी देऊ शकत नाही अनलेस तुम्ही व्हीआयपी असाल तर, परंतु अशा भागामध्ये फक्त एरिया सिक्युरिटी असते। म्हणजे परंतु हा जो भाग जिथे हल्ला झाला तिथे पोलीस नव्हते किंवा म्हणजे सीआरपीएफ नव्हते, हा मुद्दा बरोबर आहे। ती अर्थात चूक आहे, कारण तिथे हा पुष्कळ पॉप्युलर स्पॉट होता आणि तिथे मोठ्या संख्येने टुरिस्ट येत होते। तर तिथे काश्मीर सरकार, काश्मीरचे पोलीस, सीआरपीएफ हे असायला पाहिजे होतं थोड्याफार प्रमाणामध्ये, की जर काही झालं तर ऍटलीस्ट 15-20 मिनिटांमध्ये कोणाला तरी दहशतवाद्यांच्या विरुद्ध कारवाई करता आली असती। ही नक्कीच चूक आहे, त्यात काही डाऊट नाहीये। आणि दुसरा जो प्रश्न आहे की सरकारला माहीत कसं नव्हतं, सरकारकडे जादू नसते, म्हणजे इंटेलिजन्स फेल्युअर नक्कीच आहे। जर आपल्याला माहिती मिळाली असते तर आपण लोकांचे प्राण वाचवू शकलो असतो, परंतु अशा प्रकारची माहिती मिळणं, एखादा दहशतवादी काय करणार आहे त्यांच्या मनात तुम्ही कसं घुसणार हो? कुठलंही तंत्रज्ञान नाही, कुठलीही पद्धत नाहीये, अनलेस तुम्ही त्या दहशतवादी गटाचा भाग असाल आणि त्या ग्रुपमध्ये असाल आणि तुम्ही आता तुम्हाला कळालं की तो ग्रुप आता हल्ला करायला जातोय आणि मग तुम्ही अचानक माहिती दिली सुरक्षा एजन्सीना की आम्ही हल्ला करायला येतोय या ठिकाणी, तर ते शक्य आहे। इंटेलिजन्स हे नेहमीच वीक राहिलेलं आहे। धडा एवढाच आहे की आपण आपलं इंटेलिजन्स अजून वाढवायला पाहिजे आणि जिथे जिथे टुरिस्ट जास्त जातात त्या ठिकाणी जी सुरक्षा आहे काश्मीर पोलीसची आणि वाढवायला पाहिजे। जी नक्कीच। आता काय वाटतं की त्या ठिकाणी सुद्धा आता कशा प्रकारे बंदोबस्त करावा, काय आपण त्या संदर्भात सांगाल? अरे तिथे बेसिकली हे सगळे जे स्पॉट आहेत जिथे जिथे दृश्य छान दिसतं तिथे जनरली एक 3-4 पोलीस तिथे पहिले असायला पाहिजेत आणि नंतर त्याच्या जवळ एक क्विक रिॲक्शन टीम असते। एकदम काही तिथे 100 पोलीस तुम्ही ठेवू शकत नाही, परंतु काही झालं तर क्विक रिॲक्शन टीम येऊ शकते 15 मिनिटात, 20 मिनिटात, अर्ध्या तासाच्या आत। तर तशी ती क्यूआरटी असायला पाहिजे पहलगामच्या ठिकाणी आणि अर्थात 2-3 पोलीस तिथे असायला पाहिजे अशा स्पॉट्सला जिथे कोणी येते। पण आता पुढचे काही दिवस तरी कोणीच येणार नाहीये, तर हे सगळे जरचे प्रश्न आहे। पहलगाम पूर्णपणे खाली झालेला आहे, तर लोकांना सांगायला पाहिजे तोपर्यंत तुम्हाला विश्वास परत येत नाही तोपर्यंत तुम्ही अरुणाचल प्रदेश वगैरे जे भाग आहेत तिथे निसर्ग सौंदर्य खूप चांगलं, तिकडे जा
तोपर्यंत तुम्हाला म्हणजे जोपर्यंत पाकिस्तानच्या विरोधात कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत. जी नक्कीच. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी 1.5 ते 2 तास जवळपास तिथे कोणीही पोहोचलं नव्हतं, सुरक्षा यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचलेली नव्हती. त्यामुळे आता कुठेतरी हा आक्रोश आता समोर येताना पाहायला मिळतोय. हो, तर पोलिसांना आपलं काम येत नाही ना. JNK पोलीस जे आहे ते काम आपलं नीट करत ते, त्यात काही डाऊट नाहीये. आणि ते सर्वात जवळचे जे पोलीस होते ते पहलगाममध्ये होते आणि पहलगाममधून त्यांनी जर यायचं म्हटलं असतं तर त्यांना अर्ध्या तासात येता आलं असतं, पण ते आलेले नाहीयेत. ते सगळं संपल्यानंतर ते आलेले आहेत ते. तर तो दोष नक्कीच तिथल्या पहलगाममधल्या पोलिसांचा आहे. आणि त्या भागात CRPF थोडंसं कमी आहे, पण CRPF मला वाटतं तिथून अजून थोडा लांब अंतरावरती एक कंपनी असते CRPFची, तर त्यांनी ते लवकर यायला पाहिजे. नक्कीच त्यांचं जी रिॲक्शन होती, की ज्या वेगाने ते यायला पाहिजे होते त्या वेगाने ते आलेले नाही, याच्यात काही डाऊट नाहीये. ही चूकच आहे नक्की. जी हे म्हणजे आपण पाहतोय की एक फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. जे नौदल अधिकारी आहे त्यांना आपले या हल्ल्यामध्ये प्राण गमवावे लागले होते. त्यांची बायको, त्यांची पत्नी त्यांच्या शवाच्या मृतदेहाच्या बाजूला या ठिकाणी बसली होती. जवळपास 1.5 ते 2 तास झाले. त्यांचा सुद्धा आक्रोश या ठिकाणी त्यांच्या कुटुंबियांकडून आक्रोश व्यक्त केला जात होता. संपूर्ण भारतीय आता या संदर्भात संताप व्यक्त केला जातोय. असं आहे, संताप सगळा समजू शकतो, पण गेले 75 वर्ष तुम्हाला पाकिस्तानचं भूत कॅप्चर करता आलेले नाहीये. म्हणजे 75 वर्ष आपण प्रयत्न करतो पाकिस्तानला सॉर्ट आउट करायचं, ते देशाला जमलं नाहीये. आता फक्त हे पुढे येते म्हणून आपण या विषयावरती पुन्हा पुन्हा बोलतोय. मला खात्री आहे की आता येणाऱ्या काही काळामध्ये पाकिस्तानवरती मोठी कारवाई केली जाईल. कारण हे संताप ठीक आहे, परंतु हा म्हणजे या संतापाला काही अर्थ नाहीये. त्यांनी पाकिस्तानचं काहीच नुकसान होणार नाहीये. तुम्ही आरडाओरडा करायचा तेवढा करा. जोपर्यंत पाकिस्तानचे तुकडे होत नाहीत 3 भागामध्ये, तोपर्यंत पाकिस्तान अशा प्रकारची गडबड करतच राहील. आणि त्यांना मुख्य प्रॉब्लेम असा आहे की त्यांना मदत करायला चीन आहे. चीनची प्रचंड ताकद त्यांच्या मागे आहे. आणि एवढंच नाही तर त्याच्या शिवाय अशा भागामध्ये म्हणजे काश्मीर असो इतर ठिकाणी असो, त्यांचे समर्थक अनेक आहेत. आणि काश्मीर तर तुम्ही सोडूनच द्या, जर तुम्ही काही राजकीय पक्षाचे जर त्याच्यावरती कॉमेंट्स बघितले असतील, म्हणजे त्याची मी नावं घेत नाही, ते म्हणतात की त्यांना मारलं ते बरोबर होतं, कारण मुसलमान हे भारतामध्ये सेफ नाहीयेत. असे जर राजकीय पुढारी आज आपल्याकडे असतील भारतामध्ये तर कसं होणार हो? जी एकीकडे मात्र जर आपण पाहिलं तर सरकार पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करत असताना अशा घटना या ठिकाणी होत आहेत, तर कुठेतरी आता हा टुरिझमला किंवा टुरिस्टला या ठिकाणी आता फटका बसू शकतो. या ठिकाणी बसलाच आहे, बसू शकतो काय? सगळे टुरिस्ट जे तिथले ते गेले 3 दिवसापासून पहलगाम खालीच झालेलं आहे. आणि काश्मीर मधले सुद्धा, त्याला मी एका दुसऱ्या कुठल्या तरी चॅनलला सांगण्याचा प्रयत्न केला होता, एकदम इतकं पण घाबरू नये. मराठीमध्ये एक म्हण असते की एकदा तोंड पोळलं गेलं तर आपण ताक सुद्धा फुंकून पितो. या भागात गडबड झाली ते ठीक आहे, परंतु इतर जे भाग आहेत, श्रीनगरचा भाग आहे, त्याच्यानंतर पुंछ राजौरीचा भाग आहे, तिथे काही प्रॉब्लेम नाही. तिथे सुरक्षा व्यवस्था जास्त बळकट आहे. तुम्हीच पळून जाऊ नका, कारण तुम्ही एवढे पैसे खर्च केलेले आहेत. पैशाचा उपयोग करा आणि मग परत या. आणि आता ते म्हणतात की याला वेळ लागेल कारण तिथे रस्ते बंद पडले, तर ते निसर्ग आहे की रस्ता मोठी दरड आली आणि जो एकच रस्ता जो आहे काश्मीरमध्ये येण्याचा, जम्मू, उधमपूर, त्याच्यानंतर रामबन आणि नंतर श्रीनगरला जातो आणि मग पुढे तो पहलगामला जातो, तर तो रस्ता खचल्यामुळे गेले 6 दिवस बंद पडलेला आहे. तर त्याच्याऐवजी ऑल्टरनेट रस्ते उघडे आहेत. परंतु जसं आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जर बंद पडला तर पुष्कळ म्हणजे गैरसोय होते. परंतु जो जुना मुंबई पुणे हायवे आहे त्याच्याकडनं आपण येऊ शकतो, पण मग तिथे तुमची येण्याची स्पीड नक्कीच कमी होईल आणि रस्ता तो अरुंद आहे त्या मानाने. तर तसंच इकडे पण आहे, ऑल्टरनेट रस्ते अवेलेबल आहेत, परंतु त्याच्यावरची म्हणजे जायचा वेग आणि त्या वेगाने आपण जायला पाहिजे त्या वेगाने जाऊ शकत नाही. परंतु इतर भागात टुरिस्ट आहे, एकच मेसेज त्याला सांगू इच्छितो की त्यांनी तिथे राहावं, काही हे नाहीये तिथे, ठीक आहे ना. पण इतकं घाबरून जाण्याचं सुद्धा काही कारण नाहीये. एक दहशतवादी हल्ला झाला ते ठीक आहे, परंतु तुम्ही इतके पैसे खर्च करून तिथे गेलेला आहात, खास तर श्रीनगर, मी बोलतो श्रीनगर सारख्या भागामध्ये, तर तिथे राहायला काही हरकत नाही. तिथे इतके लोक आहेत तिथे. जी हेमंत सर, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी, दिलेल्या माहितीसाठी आणि केलेल्या विश्लेषणासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.